आज बनवूया चितळे बंधू स्टाईल किंवा मग आपण हल्दीरामची सुद्धा भाकरवडी नेहमीच खातो। ही भाकरवडी बनवायला अतिशय सोपी आहे। जितके अवघड वाटते तितके अवघड अजिबात नाहीये। आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने 1 महिनाभर सहज टिकणारी ही भाकरवडी, त्यातल्या त्यात मस्त अशी ही खुसखुशीत, आतून मसाल्याची लेअर आणि आतला मसाला असा चटपटीत, सगळी रेसिपी सविस्तर सांगणार आहे। त्यामुळं ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात अगोदर इथे मी 2.5 वाट्या मैदा घेतला। वजनाने म्हणाल तर 350 ग्रॅम इतका मैदा घेतलाय। त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं। वजनाने म्हणाल तर 75 ग्रॅम इतकं बेसन पीठ आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा घेतला। हातावर छान असा क्रश करून घालायचा, म्हणजे फ्लेवर छान येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं। संपूर्ण जिन्नस एकत्र करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे। तर साधारण आपले जे पोह्याचे चमचे असतात बघा, त्याने 5 चमचे तेल घातलं। आता हे नॉर्मल घातलेलं आहे तेल, अजिबात गरम कडकडीत किंवा कोमट काही नाही। आपल्या घरामध्ये जसं तेल अवेलेबल असतं, जसं थंड असतं तसंच तेल यामध्ये घातले। फक्त रिफाइंड ऑइल घातलेलं आहे, सुगंधित किंवा मग मोहरीचं वगैरे तेल घालायचं नाही। त्यानंतर हे जे तेल आहे, म्हणजेच एकंदरीत काय तर हे जे मोहन आहे सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं। त्याने काय होतं, पिठामध्ये छान असे हे बाइंडिंग तर येतच, मूठ सुद्धा छान पद्धतीने वळली जाते आणि हे जे तेल आहे, मोहन आहे, सर्व पिठामध्ये छान पद्धतीने एकत्रित होतं। त्यानंतर इथे पाणी घेतलेलं आहे आणि साधारण थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ मळायचं आहे। आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो बघा, त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता साधारण आपण समोश्यासाठी वगैरे पीठ लावतो बघा मैद्याचं, तसंच हे पीठ जे आहे आपल्याला लावून घ्यायचं आहे। फक्त पाणी जे आहे थोडं थोडं करून घालायचं, एकदाच घालायचं नाही। पाणी सुद्धा नॉर्मल टेम्परेचरचं वापरलेलं आहे। आता यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पिठाने काय होतं, छान अशी चव तर येते, खुसखुशीतपणा येतो आणि बेसन पिठाचा थोडासा जो फ्लेवर असतो थोडा वेगळाच लागतो। त्यानंतर पिठावर थोडंसं जे आहे अगदी 2-3 थेंब तेल घातलं आणि परत एकदा पिठाला छान असं मसळून घेतलं। याने काय होतं, जे मैद्यातलं ग्लुटन आहे बघा, ते छान पद्धतीने ॲक्टिवेट होतं। आता हे पीठ जे आहे आपलं साधारण मळून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती असं घट्टसर किंवा पातळ, खूप जास्त पातळ नाही आहे आणि खूप जास्त घट्टसर नाही। आता पिठाला साधारण 10 मिनिटं आपण रेस्ट देऊया। तोपर्यंत मस्त आपला हा भाकरवडीचा चटपटीत मसाला तयार करूया, जो की बनवायला अतिशय सोपा आहे। इथे मी साधारण 2.5 चमचे धने, त्यानंतर 2 चमचे बडीशोप, 1.5 चमचे जिरा, 1.5 चमचे पांढरे तीळ आणि 3.5 चमचे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे। आता हे सर्व प्रमाण जे आहे मी चमच्यानेच घेतलेलं आहे, वजनाने घेतलेलं नाहीये। जे आपले पोहेचे चमचे असतात बघा, जे आपण खाण्यासाठी वापरतो, तर त्याच चमच्याने माप घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे इथे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर मग जे आपलं सुकं खोबरं असतं ते किसून घातलं तरी सुद्धा चालेल, पण बडीशोप ही कच्ची घाला, भाजकी घालू नका। कच्चे बडीशोपचा फ्लेवर छान येतो, धने आवर्जून घाला। सगळेच जिन्नस जे आहे छान असा हा, आता हे जे मसाले आहे किती भाजायचे, किती वेळ भाजायचे, साधारण 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे मसाले छान असे भाजून घेतले। फक्त त्यातला जो सुगंध आहे ना थोडासा सुटला की, सुगंध आपल्याला यायला लागला बघा मसाल्याचा, की गॅसची फ्लेम बंद करायची। हा मसाला आता भरपूर गरम आहे, त्यामध्ये मी 1.5 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ। आपण मीठ पिठामध्ये सुद्धा घातलेलं आहे, म्हणून या जे मसाला आहे यामध्ये पीठ घालताना थोडीशी काळजी घ्यायची। त्यानंतर आता इकडे आपली कढई गरम आहे। त्यानंतर जे आपला पहिला मसाला होता धने जिरे ते सुद्धा गरम होतं, त्यामुळे लगेच सुखे मसाले सुद्धा यामध्ये मी मिक्स करून घेतले, जेणेकरून सुख्या मसाल्याला सुद्धा थोडीशी गरम वाफ मिळेल। तर ही ट्रिक खूपच महत्त्वाची आहे। याने काय होतं, मसाला जो आहे खूप दिवस टिकला जातो आणि मसाला टिकला की भाकरवडी टिकायला मदत होते। त्यानंतर हे संपूर्ण जे मसाला आहे मिक्सर जारमध्ये घालून घेतला आणि आपण जेव्हा आपण भाकरवडी खातो बघा, त्याला एक थोडीशी तिखट, आंबट आणि गोड ह्या तिन्ही चवी असतात। तर तिथे काय करतात, थोडीशी जी आहे साखर घालतात। तर इथे मी 2 चमचे साखर घातलेली आहे। साखर एकदम शेवटी घालायची, मसाल्यामध्ये गरम असताना घालायची नाही, कारण साखर जे आहे पाणी सोडू शकते। आणि हे संपूर्ण मसाला थंड झाल्याशिवाय दळायचा नाही मिक्सरला,
पूर्णतः थंड झाला की मगच दळायला घ्यायचं. आणि मसाला दळायचा म्हणजे एकदम फाईन पावडर करायची नाही, थोडासा दरदरीत असा हा मसाला जो आहे दळून घ्यायचा. आणि हे बघा काय मस्त रंग आलेला आहे आणि सुगंध तर इतका कमाल येतोय काय सांगू तुम्हाला. त्यानंतर इकडे 10 मिनिटं 15 मिनिटं झाले होते, साधारण मला 12-13 मिनिटं गेले इतकं करण्यापर्यंत. तर आपलं पीठ सुद्धा छान पद्धतीने भिजलेलं होतं. पिठाला एक थोडीशी मालिश देऊन घेऊया, म्हणजे काय होतं, पीठ छान पद्धतीने परत मिक्स होतं व्यवस्थित असं. तर हे बघा पीठ जे आहे खूप जास्त पातळ झालेलं नाही, खूप जास्त घट्ट राहिलेलं नाही, आपल्याला जसं हवं ना तसंच घेतलेलं आहे. त्यानंतर वरून थोडंसं तेल घालायचं आणि हे तेल जे आहे वरून मस्त असं हे पिठाला चोळून घ्यायचं. याने काय होतं, वरचा जो आपला भाकरवडीचा भाग असतो बघा, ज्यावेळेस आपण ते लेअर बनवू तर त्या असं छान खुसखुशीत होण्याला मदत करतात. एकदम सिक्रेट टिक आहे, एकदम सिक्रेट टिप्स आहे, तुम्ही नक्की एकदा वापरून पहा. आणि अशा पद्धतीने पिठाला जे आहे आतल्या भागामध्ये मोडून घ्यायचं, म्हणजे काय होतं, ते जे तेल आहे ना संपूर्ण सगळीकडे लागलं जातं. तर परत एकदा व्यवस्थित पिठाला मसळून घेतलं. अशा पद्धतीने एक रोल बनवून घ्यायचा. रोल असा काय एकदम व्यवस्थित किंवा गोलसर असं काही नाही करायचं, साधारण असा उबडधुबड हा रोल बनवून घेतला. आता ह्याचे एक समान जितके भाग होईल ना तितके भाग करून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे असे अजिबात केलेले नाही, सर्व एक समान आणि मीडियम साईजचे केलेले आहे. याचे संपूर्ण जे आहे गोळे करून घेऊया, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस भाकरवडी लाटायची आहे ना त्यावेळेस छान पद्धतीने ही भाकरवडी लाटली जाईल आणि आपल्याला पटापट अशी ही भाकरवडी जी आहे बनवून घेता येईल. आता ही भाकरवडी बनवायला जरी खूप जास्त अवघड वाटत असेल ना तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही हवं तर तुम्हाला एकाच दिवशी जर भाकरवडी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही अगोदर मसाला बनवून ठेवू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी भाकरवडी बनवायला घेऊ शकता. असं केलं तरी सुद्धा चालतो. किंवा मग तुम्हाला जर हा मसाला खूप दिवसांसाठी स्टोअर करून ठेवायचा आहे तर संपूर्ण मसाला याचं प्रमाण दुपटीने करून तुम्ही बारीक करून मिक्सरमध्ये फिरवून थंड पूर्णतः करून त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 6 महिने सहज टिकला जातो हा भाकरवडीचा मसाला. तर जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ही भाकरवडी बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. ही सुद्धा पद्धत खूप छान आहे. त्यानंतर बोलता बोलता इकडे आपली चपाती लाटून झाली. चपाती पाहू शकता किती पातळ आहे. साधारण आपण चपाती लाटतो ना गव्हाच्या पिठाची रोजची, त्यापेक्षा थोडीशी अगदी किंचित अशी ही जाडसर चपाती ठेवलेली आहे. त्यानंतर याला चौरस शेपमध्ये कट करण्यासाठी साईडचे मी थोडेसे भाग काढून घेतले, खूप जास्त अजिबात नाही काढले, कारण आपण घरच्या घरी खायसाठी बनवत आहोत. तर खूप जास्त एक्स्ट्राचं साईडला पीठ निघेल आणि मग भाकरवडीचा जे आकार आहे तो कमी होईल आणि वड्यासुद्धा कमी होतील. त्यामुळं मी थोडेसे जे आहे साईडने कटिंग करून घेतली. आता यावर आंबट चव कशी येते तर तुम्हाला सांगते. जे आपलं चिंचेचं पाणी असतं बघा, चिंचेची चटणी करून ठेवतो ना आपण, चिंचेची चटणी मी चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर ही जी चिंचेची चटणी आहे ही खूप जास्त घट्ट असते. तर त्यामध्ये मी साधारण 2-3 चमचे पाणी टाकून अशा पद्धतीने थोडीशी पातळ अशी चटणी केली आहे आणि या पिठावर साधारण 1.5 ते 2 चमचे ही चिंचेची चटणी लावून व्यवस्थित सगळीकडे पसरून घेतली. यावर मसाल्याची लेअर लावून घ्यायची. असा मसाला जितका जास्त तितकी भाकरवडी खायला चव येते, पण इतका पण जास्त नको की नुसतं भाकरवडीपेक्षा तो मसालाच लागेल. त्यामुळं मीडियम पद्धतीने मसाला घालायचा. तुम्ही पाहू शकता मी किती मसाला घातला आहे, सगळीकडे व्यवस्थित पसरले आहे. पण आता हा मसाला आपला आणखी सेट झाला नाही आहे, तर त्यासाठी काय करायचं, एखादं आपलं बघा बेलन असतं लाटणं, तर ते असं मसाल्यावर फिरवायचं. म्हणजे काय होतं, मसाला जो आहे ना छान पद्धतीने खाली चिकटला जातो आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या भाकरवडीचा रोल बनवायचा आहे ना तेव्हा अजिबात आपल्याला त्रास होत नाही. फटाफट असा हा भाकरवडीचा रोल तयार होतो. आता खालून घ्यायचं वरती, पण यामध्ये अजिबात सैलसरपणा नको, एकदम टाईट आपली ही भाकरवडी तयार झाली पाहिजे. त्यासाठी काय करायचं, खालूनच घेताना टाईट घ्यायचं आणि त्यानंतर आपले जे बघा 4 बोट असतात पुढचे, तर त्याने असा हा रोल करत 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 जायचं आणि वरच्या भागाला आता खालचा थोडा भाग आणि वरचा थोडा भाग तिथे चिंचेची चटणी सुद्धा लावायची नाही आणि मसाला सुद्धा लावायचा नाही. आता जो वरचा भाग आहे तो थोडासा अंगठाने वरती खेचायचा, थोडंसं थेंबर पाणी सुद्धा लावायचं. पाणी लावलं की याला व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं बघा. आता हा मसाला सगळीकडे पसरवा आणि आपला जो खूप जास्त जर जाड झालेला भाकरवडीचा रोल असेल तर तो थोडा पातळ करण्यासाठी ही ट्रिक सुद्धा खूप महत्त्वाची आहे. काहीच नाही, फक्त
पोळपाटावर अशा पद्धतीने रोल करत घ्यायचं. म्हणजे काय होतं, मसालासुद्धा सगळीकडे व्यवस्थित पसरतो आणि भाकरवडीचं जे वेस्टर्न आहे ते सुद्धा थोडंसं पातळ होतो, म्हणजे वरचा भाग, आणि जो आपल्याला चुटकायचा भाग आहे तो सुद्धा छान पद्धतीने चिकटला जातो. आता अलीकडचा थोडासा भाग आणि पलीकडचा थोडासा भाग अगोदर काढून घ्यायचा. कारण काय होतं, मसाला जो आहे ना थोडासा अलीकडं आपण घालत नाही, त्यामुळं हा जो भाग आहे थोडा काढून घ्यायचा. आणि त्यानंतर जशी नॉर्मली आपण बाजारातून भाकरवडी आणून खातो ना, त्याच शेपमध्ये ही भाकरवडी कट करून घ्यायची. तर हे बघा, मी एकसारखी भाकरवडी त्या शेपमध्ये कट करून घेत आहे. भाकरवडी कट करण्यासाठी सुरी जी आहे अगदी धारधार घ्यायची. म्हणजे काय होतं, भाकरवडीचा जो शेप आहे बिघडत नाही आणि पटापट भाकरवडी कटसुद्धा होते. तर हे बघा, खालचा सुद्धा भाग काढून घेतला, वरचा काढून घेतला, आणि हे बघा मस्त अशी ही मसाल्याची लेअर दिसत असेल तुम्हाला, आणि भाकरवडीचा शेपसुद्धा. आता काय करायचं, थोडंसं बोटाने ना वरचा मसाला थोडासा खालचा मसाला दाबून घ्यायचा. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण तळू ना तर तो मसाला बाहेर येणार नाही. ही सुद्धा ट्रिक खूप महत्त्वाची आहे. आता भाकरवडी बनवून झाली आहे म्हणजे लगेच तळायचा असं नाही. साधारण 15 ते 20 मिनटं ही भाकरवडी अशीच ठेवायची. फक्त खूप जास्त असे स्टीलच्या ताट्यामध्ये वगैरे ठेवू नका, म्हणजे खालचा भाग जो आहे चिटकेल. एखादी प्लॅस्टिकची जाळी असेल किंवा मग एखाद्या कापडावर ठेवले ना तरीसुद्धा चालेल. पण साधारण 15 ते 20 मिनटं भाकरवडी अशीच ठेवायची. 15 ते 20 मिनटं झाले की मग ही भाकरवडी तळायला घ्यायची. तर हे बघा, ह्या पद्धतीने संपूर्ण भाकरवडी बनवून झालेल्या त्या 15 ते 20 मिनटं मी भाकरवडीला रेस्टसुद्धा दिली. तर वरचा भाग तुम्ही पाहत असाल की छान असा सुकल्यासारखा झाला आहे थोडासा, आणि मसालासुद्धा छान पद्धतीने सेट झाला आहे. तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. तेल खूप कडकडीत गरम नसावं त्यासाठी इथे मी स्टिक घालून चेक केलं, तर खूप जास्त कडकडीत तेल नव्हतं, म्हणून लगेचच एका मागोमाग भाकरवडी टाकायला सुरुवात केली. भाकरवडी टाकली आहे तर तुम्ही पाहू शकता भाकरवडीला जे बुडबुडे आलेत बाजूने, तर ते खूप जास्त असे तडतड आलेले नाही आहेत, हलकेसे बुडबुडे भाकरवडीला आलेले आहे. म्हणजे एकंदरीत काय, तर आपलं हे जे तेल आहे खूप कडकडीत गरम नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कडकडीत तेल गरम आपल्याला नको आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाकरवडी तळायची आहे, लो टू मीडियम फ्लेमवर. हाय फ्लेमवर अजिबात तळायची नाही. याने काय होतं, आपली जी भाकरवडी आहे छान आतमध्येपर्यंत तळली जाते. आणि जर आपण हाय फ्लेमवर भाकरवडी तळली तर वरचा नुसता रंग बदलेल, आतून भाकरवडी कच्ची राहील आणि खूप जास्त काळ टिकलीसुद्धा जाणार नाही. त्यामुळं भाकरवडी तळताना पेशन्स ठेवायचे. भाकरवडी टाकल्या अजिबात भाकरवडीला टच करायचं नाही. साधारण दीड मिनिट भाकरवडी तशीच ठेवायची. त्यानंतर छोट्या चमच्याने थोडंसं खालीवर करून घ्यायचं. आणि आपल्याला असं वाटलं की आता भाकरवडी 25% तळल्यासारखी झाली आहे, त्यावेळेस मग मोठा झारा किंवा मग चमचा घालून छान अशी ही भाकरवडी खालीवर करत साधारण 3 ते 3.5-4 मिनटं ह्या भाकरवडी तळण्यासाठी लागतात. त्यामुळं अजिबात घाई करायची नाही, अगदी पेशन्स ठेवून ही भाकरवडी तळून घ्यायची. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, जितकी आपण भाकरवडी लो टू मिडियम फ्लेमवर तळतो तितकी ती खुसखुशीत तर होते आणि जास्त काळ टिकली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेल शोषून घेत नाही. आणि जर आपण हाय फ्लेमवर भाकरवडी तळली तर तेलसुद्धा खूप जास्त प्रमाणात शोषून घेते. जेव्हा आपण मार्केटमधली भाकरवडी आणतो बघा, तर त्यामध्ये वरच्या बाजूने जे मैद्याचं पीठ असतं त्यामध्ये सोडा वगैरे वापरलेला असतो. तसं आपण घरी सोडा किंवा कुठली पावडर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. आणि इतकी छान अशी ही आपली भाकरवडी तयार झाली. एकदा बनवा, पूर्ण थंड झाली संपूर्ण भाकरवडी एका मागोमाग तळून घ्यायची याच पद्धतीने लो टू मिडियम फ्लेमवर. घाई अजिबात करायची नाही. भाकरवडी तळताना तेल थोडंच टाकायचं, कारण कितीही आपण मसाला चिटकवला तरीसुद्धा थोडा जरी मसाला जो आहे तेलामध्ये उतरतो. त्यामुळं तेल जे आहे थोडं कमी प्रमाणात घ्यायचं, कारण भाकरवडीमधला मसाला थोडा तेलामध्ये उतरला की रंग बदलतो. कारण यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. अजिबात तिखट नाही आहे ही भाकरवडी. छान अशी ही आंबट, थोडीशी हलकीशी गोड, थोडीशी आंबट आणि थोडीशी तिखट जशी मार्केटमध्ये मिळते ना त्याच पद्धतीने भाकरवडी इथे आपण बनवून घेतलेली आहे. एका मागोमाग सर्व भाकरवडी याच पद्धतीने तळून घेतली. आणि तुम्ही पाहू शकता वरचा रंग हलकासा गोल्डन आला की लगेच भाकरवडी काढून घेतलेली आहे. ही भाकरवडी संपूर्ण थंड झाली की एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. महिनाभर सहज टिकते. मुलांच्या आवडीचे आहे. मुलांना अधूनमधून छोटी भूक तर लागतेच, तेव्हा तुम्ही हे स्नॅक्स म्हणून देऊ शकता. हवं तर तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या चहामध्ये
खाऊ शकता चहासोबत किंवा मग प्रवासामध्ये सुद्धा उत्तम आहे. तर अशी ही मस्त आपली खुसखुशीत भाकरवडी मार्केट स्टाईल तयार झाली. चला मग भाकरवडी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा. जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या त्या मैत्रिणींना, त्या नातेवाईकांना शेअर करा जे अजूनही भाकरवडी मार्केटमधून विकत आणून खात आहे. घरी कशी बनवायची सोप्या पद्धतीने हे त्यांना माहीतच नाही. नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.